रामशेजच्या किल्ल्यावर औरंगजेबाची फौज निघाली. शहाबुद्दीन खान हा सेनापती होता. सेना 20,000ची होती. जास्ती सेना नेण्याची गरज नव्हती. एवढी प्रचंड मुघल सेना आली की किल्ल्यावरचे मराठे किल्ला सोडून पळून जातील अशी मुघलांची अटकळ होती. शहाबुद्दीन खानासोबत तोफा, दारुगोळा, खजिना वगैरेची अगदी रेलचेल होती. कमतरता कशाचीच नव्हती. रामशेजचा दुर्ग म्हणजे काय रायगड तोरणासारखा नामांकित दुर्ग नव्हे, वरती पसाराही जेमते. या किल्ल्यावर मराठी सेना किती होती तेही माहिती नाही. किल्ल्यावर तोफा नव्हत्या, दारुगोळा नव्हता, बंदुका नव्हत्या, खजिनाही नव्हता. मग होतं काय? होती एक गोष्ट, प्रचंड जिद्द होती. ही जिद्द लोकांच्या मनात रुजवण्याचं श्रेय किल्लेदाराचं होतं. शहाबुद्दीन किल्ल्याच्या पायथ्याशी आला. दिन दिनचे नारे आसमानात पोहोचले. शहाबुद्दीन खानाने आपल्या सेनेला उद्देशून म्हटले, सुनो आला हजरत के शख्सों, हम अपनी मंजिल के नज़दीक पहुंच गए. हमारी फौज की पैरों धूल किले पर पहुंची. लगता है मराठे हमारी ताकत देखकर किला छोड़कर भाग जाएंगे. आलमगीर के फौज के साथ टकराने की हिम्मत वरना कौन करेगा. चलो आगे बढ़ो. आणि मुघल सैन्य आरडाओरडा करत किल्ला चढू लागले. किल्ल्यावरून प्रतिकाराची कोणतीच गोष्ट दिसून येत नव्हती. मुघलांना मनस्वी आनंद झाला. अरे किले पे तो कोई दिखता ही नहीं, हमसे टकराने की हिम्मत किसमें, असे म्हणत मुघल फौज किल्ला चढत होती. अर्धा अधिक किल्ला चढून गेल्यावर वरून एकदम गडगडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. मुघलांनी वर पाहिले तो काय, वरून प्रचंड मोठ्या शिळा धडाधड खाली झेपावत होत्या. प्रचंड दगडांच्या राशी त्या रामशेजच्या किल्ल्यावरून सुटल्या. आवाज करत वाटे जे जे त्यास पार आडवे करत त्या शिळा किल्ल्यावरून खाली झेपावू लागले. किल्ल्यावर चढणारे मुघल सैनिक त्या खाली चिरडू लागले. खेळ केवळ अर्ध्याच तासाचा, पण तेवढ्यातच मुघलांचा चुरडा झाला. रामशेज किल्ल्याच्या तळात रक्तामासांचा चिखल झाला. किल्ल्याचा भूमितल मुघली रक्ताने लालेलाल झाला. शहाबुद्दीन दिगमूढ झाला. किल्ल्यावरून तोफा, बंदुका यांचा मारा होईल असे वाटले होते. दगडांच्या राशी वरून खाली झेपावतील असे स्वप्नात देखील आले नव्हते. मराठे दिसलेही नव्हते. दगडांनी पहिली चकमक जिंकली होती. मनावर काबू ठेवून शहाबुद्दीन म्हणाला, डरो मत, हम मुगलिया सल्तनत के खादिम हैं. पत्थरों की डर से भागने वाले हम नहीं. लगता है किले पर तोपे नहीं है. मराठे पत्थरों की बौछार कहाँ तक करेंगे. हम डट के चलेंगे. हिम्मत रखो, चलो. परत दिन दिनच्या आरोळ्या उठल्या. रामशेज किल्ल्यांच्या भोवतालात जयघोष घुमला. पण मुघल निघालेच. तलवारी पेलत ते धावू लागले. आता मात्र रामशेजच्या किल्लेदाराने ते वर यावयाची वाट पाहिली नाही. त्याने इशारा केला. गडावर संबळ कडकडू लागले. शिंग तुरुतुरू लागले. ताशे तडतडू लागले. ढोल घुमू लागले. आणि वरून कित्येक गोपनीतून दगडांचा मारा झाला. किल्ला चढणाऱ्या मुघल सैन्यावर झालेला हा मारा त्यांना झेपावलाच नाही. गोपनीतून निघालेल्या दगडांचा जणू पर्जन्यच मुघल सैन्यावर पडला. मग कोणाचं टाळकं फुटलं, कोणाच्या नडग्या सटकल्या, कोणाच्या हातावर दगड बसले, तर कोणाच्या छातीवर. लक्ष्मण रेषेसारखी एक अदृश्य रेषच निर्माण झाली. त्या रेषेजवळ मुघल सैन्य आले की वरून दगडांचा मारा होय. शहाबुद्दीन खान स्थिमित झाला. 550 लोक चिरडले गेले होते. 200-400 लोकांची डोकी फुटली होती. इतर अनेक जण जायबंदी झाले होते. इतकं होऊनही एकाही मराठ्यांचं दर्शन झालं नव्हतं. दर्शन झालं ते फक्त दगडांचं. किल्ला जिंकण्याचं काम वाटेल तेवढं सोपं नाही हे त्याच्या ध्यानी आलं. त्यानं मग तोफांची गोलंदाजी करण्याचं ठरवलं. तोफांच्या आराभा ओढण्यात आल्या. युरोपीय गोलंदाज पुढे आले. त्यांच्या इशाऱ्यासरची तोफा किल्ल्यावर डागण्यात आल्या. तोफांचा प्रचंड गडगडाट झाला, पण गोळे काही त्या किल्ल्याच्या वरच्या भागात पोहोचू शकले नाही. किल्ल्याला कोणताच धक्का पोचत नव्हता. तोफांची सरबत्ती असफल होत होती. शहाबुद्दीन खानाने हे सर्व हताशपणे पाहिले. तो म्हणाला, अगर तोपों के गोले किले तक नहीं जा पा रहे तो हमें दमदमा खड़ा करना चाहिए. चलो दमदमा करो. झाले. मुघल मंडळी दमदमा करावयाच्या कामास लागली. दमदमा म्हणजे तोफा ठेवण्यासाठी रचलेला उंच उठा. या वेळेला दमदमा बुरुजासारखा बांधण्यात येत होता. वेळ जात होता. केवळ रामशेज जिंकण्यासाठी एवढा वेळ? मग अवघी दख्खन ताब्यात कशी काय येणार? मोर्ताचा मारा कारगीर होत नव्हता. रामशेजला वेढा बसला. हे ऐकल्यावर संभाजीराजेही गप्प बसले नाही.
अरे तो एवढा छोटा दुर्ग मुघलांच्या असंख्य सेनेने घेरलाय. रसद पोचलीच पाहिजे, मदत पाठवलीच पाहिजे. रुपाजी, तुम्ही मानाजी मोऱ्यांना घेऊन रामसेजच्या मदतीला जा. मराठीत झंझावात निघाला. रुपाजी भोसले, मानाजी मोरे चपळ घोडेस्वाराबरोबर रामसेजकडे निघाले. तोपर्यंत रामसेजच्या किल्लेदाराने एक वेगळीच शक्कल काढली. त्यांनी लवचिक लाकडाच्या तोफाच केल्या. दगडाची आणि कातळ्याची गोळे या लाकडाच्या तोफातून सुटू लागली. एक दिवस हे गोळे मुघल दमदम्यावरच पडले. दमदमा कोसळला. औरंगाबादला औरंगजेब चौकशी करत होता. मतलब खान व रामसेज काबीज हो गया है नहीं? नहीं हुजूर. क्यों नहीं? हुजूर, मरहट्टे बड़ी फुर्ताई से लड़ रहे. क्या उनके पास बड़ी तोहफे? नहीं हुजूर. फिर बारूद? नहीं हुजूर, बारूद भी नहीं. नहीं तो फिर उनके पास क्या है कि वो अब तक मुगल फौज के साथ लड़ रहे? कुछ पता नहीं हुजूर. किले के ऊपर से पत्थरों की बौछार हो रही, किले पर से गोले आ रहे. अच्छा, ऐसी बात है. औरंगजेबही विचारात पडला. पहिल्याच किल्ल्याला असं झालं तर दक्कन आपल्या ताब्यात कशी येणार या विचारानं त्याला सतावलं. पण तरीही त्यानं कुमक पाठवण्याचं ठरवलं. आता त्यानं बहादूर खान कोकलताशला पाठवलं.